श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य गुरुदेवांचे हास्य या विषयावरील मार्गदर्शन. पूर्वीच्या माणसांचे जीवन खूपच सुखी व समाधानी होते, कारण आहे त्या परिस्थितीत आनंद मानण्याची त्यांची वृत्ती होती आणि जीवनाविषयी त्यांच्या गरजाही अगदी कमी होत्या. आजकाल बरोबर या उलट परिस्थिती आहे. नवीन नवीन सुखसाधने निर्माण होऊ लागली, ती सर्व आपल्याजवळ असावीतच म्हणून मनुष्य पैशाच्या मागे लागला आणि त्याचा शरीरावर व मनावर विलक्षण ताण पडू लागला. या गडबडीत मनुष्य हास्य विसरला. चांगले जीवन जगण्यासाठी मनुष्याला हास्याची अत्यंत गरज आहे. हास्य म्हणजे आनंद व्यक्त करणे, दुःख ताण दूर करण्याची ताकद हास्यामध्ये आहे. मनाने मोकळी असलेली व्यक्तीच दुसऱ्याला हसवू शकते. निरागस बालकाचे हास्य माणसाला आनंद देऊन जाते. स्मितहास्याने संवादही साधला जातो. आपल्या शरीरामध्ये दशप्राण आहेत. ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात विभागलेले असतात. त्यातूनच हवा बाहेर पडते. आपण हसतो म्हणजे शरीरातून हवा बाहेर काढण्याचा तो एक मार्ग असतो. हवा बाहेर पडली की शरीर मोकळे होते, अगदी हलके होते. शरीरात 10 ठिकाणी ही एकच हवा फिरत असते. आपल्या शरीराला एकूण 9 छिद्रे आहेत. त्यातून हवा बाहेर पडते. त्यामुळे पोटही रिकामे होते. शरीरातून रोजच्या रोज दूषित हवा बाहेर पडते. हसण्याप्रमाणे रडण्याने सुद्धा हवा बाहेर पडते. ढेकर देण्यानेही हवा बाहेर पडते. मनावर खूप ताण असेल तर शारीरिक क्रियाही बरोबर होत नाही. त्यासाठी हास्य गरजेचे आहे. हास्य ही एक ईश्वरी देणगी आहे. ती जन्मतःच आपल्याला मिळालेली आहे. त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. मन मोकळे, भरपूर हसा आणि स्वस्थ रहा. श्री रामकृष्णार्पणमस्तु.